मंडळी नमस्कार. डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. डाळ शिजवण्याची योग्य पद्धत आयुर्वेदानुसार काय आहे? डाळीतले सगळे गुण, सगळी पोषण मूल्य आपल्या शरीराला मिळतील आणि ती पचायला देखील हलकी होईल. तर ही योग्य पद्धत काय आहे हे आज आपण बघणार आहोत. डाळ शिजवताना बहुसंख्य कुटुंब ह्या छोट्या छोट्या चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यातील पोषण तत्वांचा, त्यातील न्यूट्रिएंट्सचा ऱ्हास होतो. त्या डाळीतलं सत्व, त्या डाळीतले गुण कमी होतात आणि अशी डाळ आपल्या शरीरात जाऊन काय फायदा आहे? त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढणार नाहीये. मग ही डाळ सकस कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. गेल्या भागात आपण पाहिलं होतं डाळ खरेदी करताना कोणत्या चुका करू नयेत. पॉलिश डाळ घ्यायची का अनपॉलिश? अनपॉलिश असेल तर ती कशी ओळखायची? चिलका डाळ शरीराला उत्तम आहे की नाही? तसंच डाळींमध्ये कोणती पोषक तत्व असतात या सगळ्याची माहिती आपण भाग 1 मध्ये घेतली होती. आज आपण पाहणार आहोत उत्तम डाळी खरेदी केल्यानंतर डाळ शिजवताना त्यात मात्र चूक होऊ देऊ नये. तर या चुका कोणत्या आहेत, त्या कशा सुधारायच्या हे आज आपण पाहणार आहोत. डाळ शिजवताना प्रथम डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. 4-5 वेळा त्यातलं पाणी बदलावं. याने काय होईल? समजा तुम्ही जरी सेमी पॉलिश डाळ आणलीत तरी त्याच्यावरचे लेयर्स पॉलिशचे निघून जायला मदत होते. पण अनपॉलिश डाळीच घ्यायच्या आहेत, कारण त्याच्यावर टर्फल देखील असतं आणि त्या रॉ फॉर्म मध्ये असतात, त्याच्यामुळे त्यातली तत्व ही टिकून राहिलेली असतात. त्यामुळे 3-4 वेळा हे पाणी बदलावं आणि ही स्वच्छ धुतलेली डाळ निथळत ठेवावी. ह्यातलं पाणी पूर्ण जाऊ द्यावं. पूर्वी रोवळ्या मिळायच्या, म्हणजे या काळात आपण त्याला बांबूची बास्केट जे मिळतात, फळं ठेवायला टोपल्या वगैरे असतात, त्या टाईप मध्येच रोवळी हा प्रकार असायचा. त्यात धान्य धुवून ते निथळायला, थोडक्यात त्यातलं पाणी गाळून जायला मदत व्हायची. धान्याचे दाणे देखील अखंड राहायचे. तर तुम्ही चाळणीवर किंवा तुमच्याकडे बांबूचं बास्केट वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही निथळत ठेवा, जेणेकरून त्यातलं पाणी, एक्सेसिव्ह वॉटर जे आहे ते निघून जाईल. डाळ हा रोजच्या स्वयंपाकातला अतिशय महत्वाचा घटक आहे. ज्या घरात मधुमेही पेशंट आहेत किंवा जे वेट लॉस वर आहेत, ज्यांची नुकतीच ऑपरेशन झाली आहेत, सुचर्स, टाके आहेत आणि ज्यांना भात खायचा नाहीये, अशा कुटुंबांमध्ये ही डाळ ही हमखास शिजवली जाते. अशा घरी भात कमी शिजतो, पण डाळ किंवा डाळीचे पदार्थ हे नक्की केले जातात. इतकी डाळ ही आपल्या शरीराला पोषक आहे. तर ही डाळ शिजवताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, जेणेकरून ह्या डाळीचं वरण किंवा ही आमटी, ही शिजलेली डाळ पौष्टिक आणि चविष्ट होईल, यासाठी आपण ही माहिती देणार आहोत. ही डाळ स्वच्छ धुवून घ्यावी, निथळत ठेवावी. कडधान्यांच्या बाबतीतही हेच आहे. कडधान्य स्वच्छ धुवून घ्यावीत, निथळत ठेवावीत. पण कडधान्य पचायला थोडी जड आहेत, कारण अखंड धान्य आहे ते. यात तूर, मूग, मसूर यासारखी धान्य असतील किंवा डाळी देखील असतील. तर ती शिजण्याआधी किमान 4 तास भिजत ठेवावीत. मूग, चवळी, हरभरा यासारखी धान्य किमान 6 तास आणि राजमा, वाटाणा यासारखी कठीण धान्य किमान 8 तास तरी पाण्यात भिजत ठेवावीत. थोडक्यात कडधान्यांच्या ज्या उसळी करायच्यात, तर ही धान्य 5 ते 6 तास भिजली पाहिजेत पाण्यात आणि मगच ती शिजवायची आहेत. तसंच डाळी शिजवताना किमान ती 1 ते 2 तास पाण्यात भिजली पाहिजे आणि मगच ती शिजवली गेली पाहिजे. याने काय होईल? डाळ शिजायला सोपी होईल, पचायला हलकी होईल, कारण ती हाय फायबरने युक्त आहे, हाय प्रोटीन्स आहेत त्याच्यात आणि ही प्रोटीन पचायला सोपी होतात जर तुम्ही शिजण्याआधी ती डाळ पाण्यात भिजत ठेवली तर. नंबर 2, डाळ ही कुकरमध्ये शिट्या काढून शिजवू नये किंवा उसळी ही कुकरमध्ये शिट्या काढून शिजवू नयेत. डाळ ही बाहेरच शिजवली गेली पाहिजे. भाताच्या वेळी पण पाहिलं आपण का भात कसा शिजवायचा आणि भात बाहेर का शिजवायचा. प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यामुळे भात पचायला जड होतो, त्याचप्रमाणे डाळ ही पचायला जड होते. डाळीमध्ये तर जास्त प्रोटीन आणि फायबर आहे, त्याच्यामुळे ते पचायला आधीच जड आहे, तर ती हलकी केली पाहिजे. त्याच्यात ही प्रथिनं पचण्याऐवजी ती डाळ जर पचायला अजून आपण जड केली तर शरीराला ह्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे जर तुमची डाळ शिजायला हलकी झाली, डाळ पचायला हलकी झाली, तरच त्यातली प्रोटीन, पोषण मूल्य तुमच्या शरीरात व्यवस्थित ऍब्सॉर्ब होतात आणि डाळीचे सगळे गुण आपल्याला मिळतात. त्यामुळे डाळ ही बाहेर शिजवायची. बाहेर शिजवताना ॲल्युमिनियमचं भांड कोणत्याही स्वयंपाकाला वापरायचं नाही. त्याच्यामुळे डाळ शिजवताना देखील ॲल्युमिनियमची कढई, ॲल्युमिनियमची पातेली
कुठलेच ॲल्युमिनियमची भांडी स्वयंपाकघरामध्ये तुम्ही वापरू नका, कारण ॲल्युमिनियमचे कण हे शिजताना त्या पदार्थात येतात आणि हे कण आपल्या शरीरासाठी अत्यंत विषारी आहेत. त्यामुळे तुम्ही ते पात्र वापरू नका. व तुम्ही स्टीलमध्ये किंवा कुकरच्या पॉटमध्ये शिजवू शकता, पण झाकण लावून शिट्टी काढायची नाही. कुकरमध्ये सुद्धा बाहेर शिजवण्यासाठी विदाऊट झाकण तुम्ही ते शिजवू शकता. डाळी शिजताना येणारा फेस काही जण काढतात, तर हे कितपत योग्य आहे? डाळीमध्ये प्युरिन नावाचं घटक द्रव्य आहे. याचं मेटाबॉलिझम होऊन शरीरामध्ये युरिक ऍसिड मध्ये याचं रूपांतर होतं. डाळ शिजताना डाळीवर येणारा फेस हा त्यातील अशुद्धता बाहेर काढण्यासाठी मदत करत असतो. डाळ शिजताना तुम्ही हा फेस जर काढून टाकलात आणि नंतर ती डाळ स्वयंपाक बनवायला किंवा पदार्थ बनवायला वापरलीत तर अजून चांगलं. ती पचायला अजून हलकी होते. जसं की तांदुळावरची पेज आपण काढून टाकतो, पण पेज ही औषधी आहे. डाळीवरचा फेस जर आपण काढून टाकला तर त्यातली अशुद्धता किंवा वाईट जे घटक आहेत, जे आपल्या शरीरात नकोय असे घटक या फेसावर येतात आणि हा फेस जर आपण काढून टाकला तर डाळ तुमची शुद्ध आणि पचायला हलकी होते. असंही म्हटलं जातं का या डाळीत जे प्युरिन आहे त्याचा मेटाबॉलिझम झाल्यावर युरिक ऍसिड शरीरात फॉर्म होतं. डाळ शिजताना त्याच्यावरील फेस जर तुम्ही काढलात तर युरिक ऍसिडचं प्रमाण या गोष्टींनी तरी आपल्या शरीरात वाढणार नाही, याची दक्षता आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यामुळे डाळ शिजताना फेस जरूर काढावा. तसंच डाळ शिजण्यासाठी किंवा आमटीमध्ये किंवा कोणताही पदार्थ करताना त्यात तेल, हिंग, हळद अशा गोष्टी पडतात, त्यामुळे ती पचायला अजून हलकी होते. या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. डाळ उत्तम दर्जाची कशी खरेदी करावी हे भाग 1 मध्ये पाहिलंय आणि या भागात आपण पाहिलंय की डाळ शिजवताना कोणत्या चुका करू नयेत. तर या चुका नक्की टाळा, ज्याने डाळीतली पोषण मूल्य ही त्यातच राहतील आणि आपल्या शरीराला त्याचे फायदे होतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.